कोकण किंवा रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला, एक संघ शिवसेनेचा अशी ओळख. म्हणजे विधानसभेपर्यंत काही पक्षप्रवेश झाले, थांबले, पण तरी पण कार्यकर्ते होते. आता मात्र एक एक कार्यकर्ते ते गळायला लागलेले आहेत, धूळ ढासळत आहेत. एकंदरीत पक्षाची गंभीर परिस्थिती नाहीये. राजन साळवेंसारखे नेते जात आहेत, रवी डोळस म्हणून कार्यकर्त्याची हकालपट्टी करण्यात आलेली आहे. खरं म्हणजे हे जे जाणारे जे आहेत हे स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी सत्ताधारी पक्षाकडे जात आहेत. राजन साळवींच्याच बाबत बोलायचं झालं तर विधानसभेचा पराभव झाला, 23 तारीखला मतमोजणी झाली, 24ला मुंबईला गेले. 25 तारीखपासून त्यांनी ह्या संपूर्ण मतदारसंघातल्या अनेक कार्यकर्त्यांशी संपर्क साधून गावभेटी करून आपल्याला आता भवितव्य काय राहिलेलं नाही आहे, भविष्यामध्ये आपल्याला राजकीय अस्तित्व काय म्हणजे भविष्यातलं आपलं अंधकार दिसतो आहे, म्हणून आपल्याला भारतीय जनता पक्षामध्ये जावं लागेल अशा पद्धतीचा सुतोवाच राजन साळवी यांनी किमान 100 बैठकांमध्ये केला होता. देवेंद्र फडणवीस साहेबांनी असा शब्द दिला आहे, रवींद्र चव्हाणांनी असा शब्द दिला आहे, आपण भाजपमध्ये जाऊ आणि तिथे आपल्याला MLC देतील, 100 कोटीची कामं देतील, अशा पद्धतीच्या अनेक प्रकारची वक्तव्य त्यांनी या पंचायत समितीने बैठकीमध्ये केलेली आहे. आणि केवळ भारतीय जनता पक्षाने त्यांना दरवाजा अजिबात उघडला नाही. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधी भेटसुद्धा दिली नाही. आणि मग अशा वेळेला केवळ नाईलाज म्हणून त्यांना ज्यांच्या विरोधात लढले, ज्यांच्या विरोधात आकांड तांडव केला, ज्यांच्या विरोधात पोलीस कंप्लेंट केल्या, त्या शिंदे गटाच्या सामंतांच्या हाताखाली जाऊन काम करण्याची नामुष्की राजन साळवी यांच्यावर आलेली आहे. गोष्टी असल्या म्हणजे सगळ्या पक्षांतर खडापड जरी घडत असल्या तरी वस्तुस्थिती जी आहे ही पक्षाच्या दृष्टीनं गंभीर आहे. आज जरी हे विकाऊ राजकारणी, विकाऊ नेते जरी भाजपा किंवा इतर कुठल्या शिंदे गटामध्ये गेले तरी सर्वसामान्य कार्यकर्ता त्याहीपेक्षा मजबूतीने बाहेर येईल. आम्ही आता पुढच्या आठवड्यापासून तालुकानिहाय पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या ज्या बैठका घ्यायला सुरुवात करू, मेळावे घ्यायला सुरुवात करू, त्यावेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची असलेली या रत्नागिरीतली ताकद हे आपल्याला दिसून येईल. नाही, सध्या दौरे त्यांचे नाहीत. तसं उद्धवसाहेब नेहमीच रत्नागिरीला ये जा करत असतात, भविष्यामध्ये सुद्धा येतील. पण पुन्हा एकदा रत्नागिरीतली शिवसेना पूर्वीपेक्षा अधिक ताकदीने उभी करण्याचा प्रयत्न आहे. त्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने आम्ही करणार आहोत. त्यांनी पराभवाला थेट तुम्हाला आणि जिल्हा प्रमुखांना जबाबदारी ठरलेले आहे तसे आरोप देखील त्यांनी आज केलेले आहेत की तुम्ही त्याचप्रमाणे तुमच्या इतर कार्यकर्त्यांनी काम केलं नाही असा देखील आरोप केला. आणि मी कदाचित त्यांचा सावत्र वागणूक मला ते देत होते असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. खरं म्हणजे दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन गद्दारी करून दुसऱ्या पक्षामध्ये जात असताना कोणाच्या तरी डोक्यावर खापर फोडायची सवय ही प्रत्येक पक्ष बदलूची असते, तशी ती त्यांनी केलेली आहे. आता राजन साळवी यांच्याबद्दलच बोलायचं झालं तर मागच्या ह्या कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या विरोधी उमेदवारांनी त्यांच्यावर जे आरोप केलेले आहेत त्यांनी धडधडीत सांगितलेलं आहे की राजन साळवींकडे गद्दारीची 13 सर्टिफिकेट आहेत. 13 सर्टिफिकेट अगदी 2004 पासून 2004च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये युतीचे शिवसेना भाजप युतीचे उमेदवार बाळ माने यांना पाडण्यासाठी यांचा उदय करून घेतला. हे जगजाहीर आहे. एवढंच कशाला की भारतीय जनता पक्षाचे आमदार डॉक्टर निलेश राणे यांनी गेल्या वर्षी राजापूरच्या जवाहर चौकामध्ये जे जाहीर भाषण केलं आहे, जे तुम्ही लाईव्ह केला होता, आणि त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की अरेतुरेवरून ते बोललेलं आहे, मी काय अरेतुरे करत नाही, की ह्या राजन साळवींनी प्रत्येक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्याकडून पैसे घेतले आहेत. आणि हे जर खोटं असेल तर त्याने धुतपापेश्वरच्या
पिंडीवर हात ठेवून सांगावं, त्याचा खुलासा त्याने केलेला नाही. मग तो शोर्ले मोंटे हॉटेल असेल, पाचलचं एका कार्यकर्त्याचं घर असेल, एवढं कशाला? त्यांना सोडून गेलेले त्यांचे जे पीए आहेत ना, ह्या पीएनेच संपूर्ण हिस्ट्री दिलेली आम्हाला, कोणाकडून किती पैसे किती वेळा किती घेतले ते आणि गद्दारी केली. म्हणजे गद्दारीची 13 सर्टिफिकेट असलेल्या राजन साळवींनी विनायक राऊतवर आरोप करणं हे हास्यास्पद आहे. मग मला त्याचे काय वाईट वाटत नाही. आता जिथे गेलात तिथे मात्र सुखी तुम्ही कसे राहणार त्याची मला चिंता लागलेली आहे. कारण शिंदे गटामध्ये राजन साळवींनी जाणं हा त्यांचा पराक्रम नाही आहे, तर त्यांच्यावर ओढवलेली ती नामुष्की आहे. आणि त्याचबरोबर मला दाट शंका आहे, केवळ आणि केवळ उदय सामंत आणि किरण सामंत यांचं वाढणारं राजकीय प्रस्थ ह्याला रोखण्यासाठी आणि मध्यंतरीच्या कालावधीमध्ये असं म्हटलं जातं की उदय सामंत हे उपमुख्यमंत्री पदाचे दावेदार आणि त्याने 20 जणांचा एक गट केला होता. हे सगळं ज्या वेळेला माननीय एकनाथ शिंदे यांच्या कानावर गेलं त्यावेळेला त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं. अन्यथा शिंदे गटाच्या 20 जणांना घेऊन उदय सामंत उपमुख्यमंत्री झाले असते. उदय सामंत आणि किरण सावंत यांना चेकमेट करण्यासाठी, यांना शह देण्यासाठी शिंदे गटाने राजन साळवींना घेऊन एक पर्याय उभा करण्याचा केविलवाना प्रयत्न केलेला आहे. केविलवाना प्रयत्न, कारण राजन साळवींमध्ये तेवढे गट्स नाही आहेत. आता फक्त मला काळजी एकच आहे की कोण कोणाच्या उरावर आणि कधी बसतो हे बघत राहणं. गेल्या 1.5 तासांपासून त्यांची बैठक चालू होती. किरण सावंत असतील, एकनाथ शिंदे असतील आणि राजन साळवी असतील, अशा पद्धतीच्या बैठका ज्या आहेत त्या चालू आहेत कालपासून. तर या बैठकांचं नेमकं काय, कशासाठी बैठका असू शकतात? मी त्याबद्दल काय बोलत नाही, पण असं म्हटलं जातं वाऱ्यावर की पक्षप्रवेश करताना मला एवढे करोड द्या, MLC द्या, असं म्हटलं जातं. असं बाजारात तशा वावड्या उठलेल्या आहेत. त्यामुळे कदाचित ती चाललं असेल आर्ग्युमेंट त्याच्यावर, कितीवर सेटल होतं ते. वारंवार म्हणायचे मी एकनिष्ठ सैनिक आहे आणि आता त्यांची निष्ठा कुठे गेली, काय सांगा त्यांच्या निष्ठा गेली? नाही, त्यांच्या जोपर्यंत ते शिवसेना पक्षामध्ये होते तोपर्यंत आम्ही त्यांच्यावर, जरी ही 13 सर्टिफिकेट गद्दारीची होती, जरी डॉक्टर निलेश राणेने त्यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप केला होता, तरीसुद्धा आम्ही त्यांना कदापि त्यांना दूर केलं नव्हतं. उलट शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्यांच्याशी बोलवून त्यांच्याशी चर्चा केली. आता 15 दिवसापूर्वी पुनश्च एकदा मातोश्रीवर येण्याचं त्यांना आमंत्रण केलं होतं, परंतु ते आले नाहीत. आता निष्ठा, श्रद्धा ही सध्याच्या राजकारणाच्या बाजारामध्ये दुय्यम ठरलेली आहे. परंतु मला अभिमानाने मी सांगेन की आजसुद्धा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे एकनिष्ठ श्रद्धावान असलेले लाखो विनायक राऊत आजही महाराष्ट्रामध्ये आहेत. याच मुद्द्यावरून पक्षप्रमुख म्हणून की त्यांना जायचं त्यांनी जावा, पण हे वाक्य पदाधिकारी म्हणणं योग्य नाही असं भास्कर म्हणाले. नाही, बघा असं आहे की आता परवाच्या दिवशी कुडाळचा विषय, कुडाळला आम्ही नगरसेवक असं म्हणतात 15-15 लाखाला विकले गेले. जोपर्यंत हा घोडे बाजार राजकारणाचा सुरू आहे ना, तोपर्यंत पैशासाठी हपापलेले जे लोकप्रतिनिधी आहेत हे घोडे बाजारात स्वतःला विकायला त्यांनी ठेवलेले आहे. मग या घोडे बाजारात विकल्या जाणाऱ्यांना किती दिवस सांभाळायचं? आता राजन साळवींना सुद्धा पुनश्च एकदा त्यांच्याशी चर्चा करून, बाबा तुम्हाला कोण हवाय तो माणूस सुचवा, मी देतो, असं पक्षप्रमुखांनी सांगितलं त्यांना. त्यानंतर 15 दिवसापूर्वी पुन्हा एकदा त्यांना आमंत्रित केलं, नाही आले. मग भारतीय जनता पक्षामध्ये जाणारे राजन साळवी भाजपाने का घेतलं नाही किंवा भाजपामध्ये का गेले नाही आणि शिंदे गटामध्येच जाण्याची नामुष्की त्यांच्यावर का आली, ह्याचा एकदा जर खुलासा भैरी देवाच्या साक्षीने जर केला तर मी त्यांना मानेन, धन्य मानेन. अनेक दिवसांमध्ये पाहायला गेलं तर ठाकरेंचे एक शिलेदार सोडून जात आहेत. कोकणात देखील अनेक पदाधिकारी शिंदे गटात गेले किंवा भाजपमध्ये काही जण गेले.
आता येत्या 15 तारखेला 2 माजी आमदार जात आहेत, सुभाष भोणे आणि गणपत कदम. काय कुठेतरी आमची दखल घेणं आवश्यक आहे? नाही, गणपत कदमनी लोकसभेच्या वेळेलाच नारायण राणे यांची बाजू घेऊन ते कामाला लागले होते. ठीक आहे, आता उतार वयामध्ये त्यांना स्थिरस्थावर कुठे व्हायचं असेल तर ते जाऊ शकतील, समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण योग्य वेळेला येईल त्यावेळेला अजून पंचनामा करण्यासाठी आमच्याकडे सुद्धा मटेरियल खूप आहे. सुभाष भोणे पण जात आहेत, रोहन भोणे जात आहेत. रोहन बनेना जाताना काय नेमकं नैतिकता त्यांनी ठेवली याचा आधी विचार करावा. ज्या भगवंताचं नाव घेऊन तुम्ही चालताय, ज्या श्रीकृष्णाचे शिष्य तुम्ही भक्त तुम्ही समजताय, अनेक सिनियर लोकांना डावलून तुम्हाला जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं, ते देवाने नाही केलं तर उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलं आहे. आणि त्यांचे उपकार जर तुम्ही फेडत असाल तर श्रीकृष्ण तुमचा उद्धार करो. साहेब, मंत्री नितेश राणे असं म्हणालेले आहेत की शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या सरपंचांना निधी मिळणार नाही, विकास निधी देणार नाही, फक्त महायुतीच्याच कार्यकर्त्यांना विकास निधी दिला जाईल असं म्हटल्यावर आपण काय प्रतिक्रिया? बघा, नितेश राणेंची जी असलेली गुरमी मस्ती ही काल बोलते झालेले आहेत. ही विकास निधी हा कुठल्या मंत्र्याच्या बापजाद्याच्या मालकीचा नाही आहे. विकास निधी हा जनतेचा आहे आणि तो प्रत्येकाला मिळाला पाहिजे. आणि जर अशा घमेंडीमध्ये नितेश राणे जात असतील तर आम्हाला सुद्धा आमच्यामध्ये तेवढी धमक आहे की तुमची घमेंड उतरवायची. जसं मगाशी झालं की जाणाऱ्याने जावं, त्याबाबत काही भूमिका कोकणात त्यांनी मांडली की आपण यावर विचार करणं गरजेचं आहे, संवाद साधणं गरजेचं आहे. उद्धव ठाकरे तुम्ही सचिव आहात, तुम्ही प्रमुख नेत्यांपैकी आहे, तुमचं नेमकं याच्यावरती ओपिनियन काय? नाही, आमचा संवाद नेहमी सर्वांशी चालू असतो. 1 नव्हे, 2 नव्हे, 3 नव्हे, अनेक वेळेला आम्ही संवाद साधून बाबा तुम्ही जिथे आहात तिथे राहा. आत्ताचे जे कठीण दिवस आहेत ते कायम राहतील असं नाही आहे. कारण आत्ताच भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदेंचं गाशा गुंडाळायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे भविष्यामध्ये आपला राजकीय भविष्यकाळ उज्ज्वल आहे. त्यामुळे तुम्ही धीर धरा, सबुरी ठेवा असं सांगण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करतोय. उद्धवसाहेबसुद्धा अनेकांना भेटतात, दररोज शेकडो लोकांना भेटतात. आम्हीसुद्धा तेवढंच लोकांना भेटतो, अनेकांना समजून सांगतो. परंतु ज्यांनी घाण खायचीच ठरवलेली असेल त्यांना घाण खाण्यापासून कोण रोखणार आहे? शरद पवारांनी शिंदेचा जो सत्कार दिल्लीमध्ये केला तो कुठेतरी उद्धव ठाकरे गटाला घुसले नाही. त्यामुळे आज आदित्य ठाकरे साहेब आज दिल्ली दौऱ्यावरती होते, त्यांनी शरद पवारांची भेट घेण्यासाठी टाळलं आहे. खरं म्हणजे माननीय शरद पवार साहेबांबद्दल आमच्या मनामध्ये खूप आदर आहे आणि तो आदर कायम राहावा अशीच प्रार्थना आम्ही भगवंताकडे करतो. परंतु त्या उलट ज्यांनी शिवसेना फोडली, संपवण्याचा एक सुपारी घेतली, त्या त्या व्यक्तीचा जाऊन सत्कार करत असताना त्याचं जे कौतुक जे केलेलं आहे की यांनी महाराष्ट्र घडवला वगैरे वगैरे, याचा अर्थ असा आहे की त्यांनी शिवसेनेशी केलेली जवळीक जवळची होती की त्यांच्या मनामध्ये जी मनातलं जे होतं ते बाहेर पडलं. आणि त्यामुळे माननीय संजय राऊत साहेबांनी त्यांच्यावर जे भाष्य केलेलं आहे त्यांचं आम्ही 100% समर्थन करतो. स्नेहभोजनाला UPDचे 3 खासदार जे आहेत ते गेले होते. त्याचबरोबर एकनाथ शिंदेचा जो सत्कार झाला होता तिथे संजय दिना पाटील गेले होते. दिल्लीमध्ये अधिवेशनच्या वेळेला सर्व पक्षीय भोजनावळी चालू असतात आणि सर्व पक्षीय लोक एकमेकाकडे जातात. त्यामुळे त्यामध्ये काही वावगं नाही आहे. आणि संजय दिना पाटील हे सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचेच खासदार आहेत आणि त्यामध्ये त्यांच्या निष्ठेबद्दल आम्हाला मुळीच शंका नाही. अजिबात नाही, अजिबात नाही. साहेब, मंत्री नितेश राणे असं रत्नागिरीच्या दौऱ्यावेळी म्हणाले होते की 100% भाजप आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये करण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करणार.
आपली काय प्रतिक्रिया? नाही, तोच उद्देश नरेंद्र मोदी आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा तोच उद्देश आहे. ह्या देशातली लोकशाही संपवायची, लोकशाहीने दिलेलं स्वातंत्र्य हिरावून घ्यायचं आणि परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून निर्माण झालेलं संविधान संपवून त्या ठिकाणी मनुस्मृतीचा पुनर्जीवन करायचं. ह्या उद्देशाने ह्या देशातली लोकशाही संपवण्याची सुपारी भाजपाने घेतली. त्याचा सुतोवाच नितेश राणे यांनी केलेला आहे. शिंदेच्या पुरस्कारावरून आता सध्या ज्योतिरादित्य आणि राऊत यांच्या ट्विटवर चाललेलं पाहायला मिळतं. मी वाचलेलं नाही ते, त्यामुळे त्याच्यावर काही भाष्य करणार नाही. पण एक आहे, संजय राऊत साहेबांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल आम्ही शिवसैनिक समाधानी आहोत आणि आम्ही त्यांच्याबरोबर ठामपणे उभे आहोत. ज्या कोकणाने शिवसेनेला भरभरून दिलं त्याच कोकणात आज शिवसेनेतून अनेक जण बाहेर जात आहेत. याचा परिणाम कुठेतरी आगामी महापालिका निवडणुका असतील, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, त्यावर कितपत होऊ शकतो, काय सांगा? बघा, काही वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षसुद्धा इथे कायमचा मिटलेला होता. त्यामुळे ह्या राजकारणामध्ये एखादा पक्ष कधीच संपत नसतो. तेवढ्याच ताकदीने भले जरी चढ उतार जरी आले तरीसुद्धा तेवढ्याच ताकदीने गरुड झेप घेऊन पक्ष वाढवण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करणारच आहोत. आणि पुनश्च एकदा रत्नागिरी सिंधुदुर्ग हा बाळासाहेब आणि उद्धवसाहेबांचा गड आहे हे दाखवून देणार म्हणजे देणार. साहेब, आपल्या पक्षातले काही पदाधिकारी सत्ताधारी पक्षातल्या काही कार्यक्रमामध्ये दिसून येतात. आपण त्यांना काही सूचना किंवा काही देणार? असं काही सार्वजनिक कार्यक्रमामध्ये जाणं किंवा लग्न कार्यामध्ये जाणं, सत्यनारायणच्या पूजेला जाणं आणि तिथे एकत्रित भेटणं यामध्ये काय गैर आहे असं मला वाटत नाही. धन्यवाद. चालेल, आता मी चिपळूणला चालू आहे त्यामुळे थांबत नाही. हां, ओके. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.